Hello student, welcome to e-learning program. In last period मध्ये आपण पेपर सेकंड जो आहे त्या पेपर सेकंड मध्ये आपण 3 टॉपिकचा आपण अभ्यास केलेला आहे. आताचं जे लेक्चर आहे या लेक्चरला आपण फर्स्ट पेपर जो आहे फर्स्ट पेपर मध्ये जो थर्ड टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तर तो अभ्यासणार आहोत. त्याच्या अगोदरचे पहिले 2 टॉपिक पाहिलेले आहेत मॅथमॅटिकल लॉजिक आणि मॅट्रिक्स. ते 2 टॉपिकचा व्यवस्थित आपण अभ्यास केलेला आहे. आता पुढचा जो थर्ड टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर हा ट्रिग्नोमेट्रिक जो फंक्शन चॅप्टर आहे यामध्ये आपल्याला 3 पॉइंट्स पाहिजे. पहिला पॉइंट आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन्स. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे सोल्युशन ऑफ दी ट्रायंगल्स. आता सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये 7 पॉइंट्स आहेत, सब पॉइंट्स आहेत. मग पहिला पॉइंट आहे पोलर कोऑर्डिनेट्स. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे रिलेशन बिटवीन दी पोलर कोऑर्डिनेट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट. त्यामध्ये थर्ड पॉइंट आहे सॉल्विंग अ ट्रायंगल. फोर्थ नंबर आहे दी साइन रूल. फिफ्थ आहे दी कोसाइन रूल. सिक्स नंबर आहे प्रोजेक्शन रूल आणि 7 नंबर आहे ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. आणि थर्ड जो पॉइंट आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यामध्ये आपल्याला पाहिजे प्रॉपर्टीज पाहिजे, प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहिजे. परंतु आता जो यावर्षीचा जो सिलेबस आहे यामध्ये काही सिलेबस आपल्याला कॅन्सल केलेला आहे. यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल अँड कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल कॅन्सल झाले आहे. सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये किंवा पहिला जो पॉइंट आहे सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन त्यामध्ये 2 टाईप्स आहेत, प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. तर त्यामधलं जे जनरल सोल्युशन आहे ते जनरल सोल्युशन या वर्षी तुमच्या सिलेबसला नाही, फक्त प्रिन्सिपल सोल्युशन आहे. तर पाहू आपण सुरुवातीला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन. मग सुरुवातीला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणायचं आपण पाहू. डेफिनेशन an equation involving trigonometric function or functions is called trigonometric equation. मग इक्वेशन कशाला म्हणतो आपण, तर 2 एक्सप्रेशन जर असतील ते 2 एक्सप्रेशन बाय कनेक्टिंग इक्वल साइन देन दिस कॉल्ड ॲज इक्वेशन आपण म्हणतो. 2 एक्सप्रेशन जर इक्वल साइनने कनेक्ट झालेले असेल तर त्याला आपण इक्वेशन म्हणतो. मग इक्वेशनमध्ये अँड इक्वेशन इन्व्हॉल्विंग ज्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते जे इक्वेशन आहे त्याला म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल साइन थिटा इज इक्वल टू 1/2. यामध्ये साइन थिटा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे म्हणून या इक्वेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे म्हणून या इक्वेशनला म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. किंवा सेकंड एक्झाम्पल √3 इंटू कॉस एक्स इज इक्वल टू 2. याला म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. टॅन थिटा इज इक्वल टू 1. याला पण काय म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणायचं. मग सोल्युशन ऑफ ए ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग सोल्युशन कशाला म्हणायचं. डेफिनेशन अ व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल in trigonometric equation which satisfy the given equation is called solution of trigonometric equation. म्हणजे हे जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे यामध्ये जी व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे हा थिटा जो आहे हा थिटा असं व्हॅल्यू ठेवल्यानंतर हे जे इक्वेशन आहे इक्वेशन जर सॅटिस्फाय होत असेल तर ती जी व्हॅल्यू आहे व्हेरिएबलची त्याला म्हणायचं सोल्युशन ऑफ ए ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. किंवा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कॅन हॅव मोर दॅन वन सोल्युशन. हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनला मोर दॅन वन
सोल्युशन असतात, 1 पेक्षा जास्त सोल्युशन असतात. मग फॉर एक्झाम्पल आता हे साइन थिटा इज इक्वल टू 1/2 आहे. साइन थिटा इज इक्वल टू 1/2. आपण असा कुठला व्हॅल्यू घेतली थिटाची की हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. मग थिटा इज इक्वल टू जर आपण π/6 घेतलं, 30 डिग्री घेतलं, साइन π/6 साइन 30 डिग्री, साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/2. म्हणून थिटा इज इक्वल टू जर 30 डिग्री घेतलं तर इक्वेशन काय होतं, सॅटिस्फाय होतं. म्हणून थिटा इज इक्वल टू π/6 which satisfy the equation sin theta is equal to 1/2. Therefore, theta is equal to π/6 is a solution of trigonometric equation sin theta is equal to 1/2. मग सोल्युशन कशाला म्हणायचं, तर जो व्हॅल्यू आहे व्हेरिएबलची त्या व्हॅल्यूनं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय होत असेल, सॅटिस्फाय होत असेल, तर त्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला म्हणायचं सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग देर आर 2 टाइप्स ऑफ सोल्युशन. मग फर्स्ट टाइप जो आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि सेकंड आहे जनरल सोल्युशन. आता यावर्षी फक्त तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन आहे, जनरल सोल्युशन जे आहे यावर्षी कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे पहिलं जे फक्त प्रिन्सिपल सोल्युशन जे आहे ट्रिग्नोमेट्रिकचं एवढाच भाग तुम्हाला सिलेबसला आहे. तर मग सुरुवातीला पाहू प्रिन्सिपल सोल्युशन कशाला म्हणायचं. डेफिनेशन: the solution of trigonometric equation of unknown angle theta where theta is less than 2 pi and greater than equal to 0 are called its principal solution. Or definition: a solution theta of the trigonometric equation is called principal solution if theta is less than 2 pi and greater than equal to 0. थीटा 360 पेक्षा लहान असला पाहिजे आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असला पाहिजे. असे जे थीटा आहे त्याला म्हणायचं प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. जो थीटा आहे तो थीटा लेस दॅन 2 पाय असला पाहिजे, लेस दॅन 2 पाय असला पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असला पाहिजे. तर त्याला म्हणायचं जनरल प्रिन्सिपल सोल्युशन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आता साइन थिटा इज इक्वल टू 1/2 आहे. हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन आपण थिटा इज इक्वल टू π/6. आता आपल्याला माहित पाहिजे की जे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ते फोर्थ क्वाड्रंटमध्ये कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात. सेकंडमध्ये साइन आणि कोसेक फंक्शन पॉझिटिव्ह आणि रिमेनिंग जे आहेत 4 आहेत जे निगेटिव्ह असणार आहेत. थर्डमध्ये टॅन फंक्शन आणि कॉट फंक्शन ओनली पॉझिटिव्ह आणि रिमेनिंग जे 4 फंक्शन आहेत आर निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये सेक कॉस फंक्शन आणि सेक फंक्शन ओनली पॉझिटिव्ह, रिमेनिंग जे 4 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते काय असतात, निगेटिव्ह असतात. मग आता साइन थिटा इज इक्वल टू 1/2, थिटा इक्वल टू π/6. मग अशी साइनची व्हॅल्यू कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साइनची व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पिरियड. मग पिरियड काय आहे तर साइन फंक्शनचा पिरियड 2 पाय, कॉस फंक्शनचा पिरियड 2 पाय आहे. त्यानंतर टॅन फंक्शन आणि कॉट फंक्शन यांचा जो पिरियड आहे तो आहे पाय आणि सेक फंक्शन आणि कोसेक फंक्शनचा पिरियड 2 पाय. मग काय करायचं, π/6 आला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, पाय मधून π/6 काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. मग तो सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल. मग पाय मायनस π/6 येईल,
पाय मायनस पाय बाय 6 येईल 5 पाय बाय 6 आला सेकंड क्वाड्रंटमध्ये. त्यानंतर पुढे अजून परत 1 कंप्लीट रोटेशन घेतलं, थर्ड क्वाड्रंटमध्ये घ्यायचंय. म्हणजे पाय 2 पाय मध्ये काय करायचं, पाय बाय 6 ऍड करायचं. 2 पाय मध्ये पाय बाय 6 ऍड केलं, 1 कंप्लीट रोटेशन झाल्यानंतर काय करायचं, 2 पाय मध्ये पाय बाय 6 ऍड केलं तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. म्हणून 2 पाय प्लस पाय बाय 6 येईल 13 पाय बाय 6. त्यानंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये कसं लिहिता येईल, सेकंड क्वाड्रंटमध्ये कंप्लीट रोटेशन झालं 2 पाय, त्यामध्ये पाय ऍड केलं, मग तो झाला थर्ड क्वाड्रंटमध्ये आला. परंतु तो निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर येईल. परंतु आपल्याला सेकंडमध्ये पाहिजे, म्हणजे 3 पाय मधून पाय बाय 6 सबस्ट्रॅक्ट केलं, 3 पाय मायनस पाय बाय 6 येईल 17 पाय बाय 6, हा येईल सेकंड क्वाड्रंटमध्ये. 1 कंप्लीट रोटेशन झाल्यानंतर जो सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल आला 17 पाय बाय 6. असा अप टू आपण कुठपर्यंत घेऊ शकतो. हे जे अँगल्स आहेत, हे अँगल हे साइन थिटा इज इक्वल टू 1/2 ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जे आहे ते काय करते, सॅटिस्फाय करते. परंतु यामधील आता हे पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री आणि 5 पाय बाय 6 म्हणजेच 30 इंटू 5 150 आणि 13 पाय बाय 6 हा पुढे 360 पेक्षा ग्रेटर आहे. 1 कंप्लीट रोटेशन म्हणजे ग्रेटर आहे. फक्त दोनच अँगल असे आहेत की ही जी कंडिशन आहे, थिटा जो आहे थिटा लेस दॅन 360 ग्रेटर दॅन इक्वल टू 0, ही कंडिशन काय करते, सॅटिस्फाय करते. मग थिटा इक्वल टू पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6 आर असं म्हणता येईल, थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6 बिलॉंग्स टू कुठला इंटरवल, क्लोज इंटरवल, सेमी क्लोज सेमी ओपन. लेफ्ट साइडला क्लोज आहे, राईट साइडला ओपन आहे. थिटा इज लेस दॅन 2 पाय आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड हेन्स थिटा इज इक्वल टू 5 पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6 आर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन साइन थिटा इज इक्वल टू 1/2. म्हणजे एवढे दोनच अँगल असे येतील की या कंडिशन ते काय करतील, सॅटिस्फाय करतील. म्हणजे 360 पेक्षा लहान असणार आहेत आणि 0 पेक्षा मोठे असणार आहेत. मग असे जर अँगल असतील तर त्याला म्हणायचं प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग आपण काही एक्झाम्पल पाहूया. एक्सरसाइज आहे 3.1. तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात, अशा टाईपचे 3 मार्क किंवा 2 मार्कला क्वेश्चन विचारू शकतात. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. नंबर 1, कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. आता तुम्हाला तो ट्रिग्नोमेट्रिकचा जो चार्ट आहे, साइन थिटा, कॉस थिटा, त्यानंतर 0 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, त्यानंतर 180 डिग्री, हे जे अँगल्स आहेत त्याच्या व्हॅल्यू तुमच्या पाठ पाहिजे. ह्या जर व्हॅल्यू पाठ असतील तर अशा टाईपचे जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहेत हे तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. तर असा कुठला अँगल आहे की कॉसची व्हॅल्यू 1/2 आहे. मग असा कुठला अँगल आहे तर 60 डिग्री आहे. कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/2. कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, 1/2 असते. मग आता याचं सोल्युशन लिहायचं. सोल्युशन, वी नो दॅट कॉस पाय बाय 3, पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री, हे रॅडियनमध्ये. कॉस पाय बाय 3 इज इक्वल टू 1/2 अँड आता कॉस फंक्शन कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, ही व्हॅल्यू जी आहे पॉझिटिव्ह. कॉस फंक्शन कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह, तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह. आता मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कसं लिहिता येईल, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आता हे फोर्थ क्वाड्रंटमध्ये फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं लिहिता येईल, कॉस 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. हे झालं थर्ड क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट हा जो अँगल आहे
कॉस फंक्शन जे आहे हे फंक्शन जे आहे हे फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, म्हणून फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं लिहिता येईल तर कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटा 360 मधून सबस्ट्रॅक्ट केला थिटा तर तो अँगल काय येईल फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल, म्हणून कॉस 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. मग इथे आपण ठेवले सबस्टिट्यूट केली पाय बाय 6 थिटाची व्हॅल्यू पाय बाय 6 ठेवली. Therefore, cos pi by 3 is equal to cos 2 pi minus pi by 3. इथे theta equal to pi by 3 ठेवलं. आणि cos याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 6 pi minus pi divide 3 that is cos pi by 3. मग असे दोन अँगल आले pi by 3 आणि 5 pi by 3 की cosची व्हॅल्यू 1/2 आहे. पुढे लिहायचं therefore cos pi by 3 is equal to cos 5 pi by 3 is equal to 1/2. असे दोन अँगल आहेत की हे दोन अँगल हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ते काय करते सॅटिस्फाय करते. फिअर हा पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री 60 डिग्री जो आहे हा 2 पाय पेक्षा लहान आहे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. अँड 5 पाय बाय 3 5 पाय बाय 3 म्हणजे 60 इंटू 5 300 300 जो आहे लेस दॅन 2 पाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड हेन्स किंवा therefore theta is equal to 1 cos theta is equal to 1/2 gives cos theta is equal to cos pi by 3 is equal to cos 5 pi by 3 is आणि याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय येणार मग थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 अँड थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय 3 अँड हेन्स फक्त इथे थीटा पाय बाय 3 ची 1/2 ची व्हॅल्यू काय आहे cos पाय बाय 3 cos 5 पाय बाय 3. मग कुठल्या व्हॅल्यूज आल्या तर थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 अँड थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय 3 अँड हेन्स द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन आर. ते रिक्वायर्ड प्रिन्सिपल काय आलं तर थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 अँड थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय 3. असं सेकंड एक्झाम्पल sec theta is equal to 2 upon root 3. आता sec theta is equal to 2 upon root 3. आता sec मध्ये असा कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 2 upon root 3 आहे. तुम्हाला सेकला कॉस मध्ये पण लिहू शकता. सोल्युशन given sec theta is equal to 2 upon root 3 which is same as cos theta is equal to root 3 upon 2. cos theta is equal to root 3 upon 2 ही जी व्हॅल्यूज आहे आणि sec theta equal to 2 upon root 3 या दोन्हीचं मिनिंग काय आहे सेम आहे. we know that cos pi by 6 म्हणजे 30 डिग्री cos 30 डिग्रीची व्हॅल्यू असते रूट 3 अपॉन 2 आणि cos फंक्शन इथे cos theta इज इक्वल टू रूट 3 अपॉन 2 ही पॉझिटिव्ह आहे. मग cos फंक्शन पॉझिटिव्ह कुठल्यामध्ये क्वाड्रंटमध्ये तर फर्स्ट क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. आता cos pi by 6 म्हणजे ऑलरेडी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं लिहिता येईल तर cos 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू cos थिटा. 2 पाय असेल 4 पाय असेल 5 पाय असेल कॉस असेल तर कॉसच साइन असेल तर साइन. म्हणून कॉस फंक्शन कसं लिहिता येईल फोर्थ क्वाड्रंटमध्ये तर cos 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू cos थिटा. मग इथे ठेवायचे होते थिटा इज इक्वल टू पाय बाय 6. therefore cos पाय बाय 6 इज इक्वल टू cos ऑफ 2 पाय मायनस पाय बाय 6 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 6 इंटू 2 12 होईल 12 पाय मायनस पाय 11 पाय बाय 6 येईल म्हणून cos 11 पाय बाय 6. therefore cos पाय बाय 6 इज इक्वल टू cos 11 पाय बाय 6 इज इक्वल टू रूट 3 अपॉन 2. असे दोन अँगल आहेत की पाय बाय 6 आणि 11 पाय बाय 6 या दोन अँगलला cos फंक्शनची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे रूट 3 अपॉन 2 आहे.
हिअर 4 किंवा हिअर पाय बाय 6 जो अँगल आहे हा 360 पेक्षा लहान आहे आणि ग्रेटर दॅन 0 आहे. 11 पाय बाय 6 हा तुम्ही रॅडियन जो मध्ये आहे तो डिग्रीमध्ये पहा. 30 इंटू 11 इंटू 30 म्हणजे काय येईल तर 330 आणि 330 इज लेस दॅन 2 पाय and greater than equal to 0. Therefore, cos theta is equal to root 3 upon 2 gives cos theta is equal to cos pi by 6 is equal to cos 11 pi by 6. आणि therefore theta कुठल्या अँगल आले? Therefore theta is equal to pi by 6 and theta is equal to 11 pi by 6 and hence the required principal solution are. The required principal solution काय आलं? Theta is equal to pi by 6 and theta is equal to 11 pi by 6. तुम्हाला हे जर लिहिता आलं पाहिजे की कॉस फंक्शन पॉझिटिव्ह आहे. कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह कॉस फंक्शन? तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे कॉस फंक्शन आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये. म्हणून फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑलरेडी पाय बाय 6 आहे. फक्त फोर्थ मध्ये कसं लिहिता येईल तर 2 पाय मायनस थीटा लिहायचं. असं थर्ड एक्झाम्पल बघू. cot theta is equal to root 3. आता given cot theta is equal to root 3. We know that cot pi by 6 cot 30 degree cot 30 degree ची व्हॅल्यू काय असते? रूट 3 असते. आता cot theta is equal to root 3 हे पॉझिटिव्ह आहे. मग cot फंक्शन जे आहे हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे? तर फर्स्ट मध्ये पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर थर्ड मध्ये आहे. आता थर्ड मध्ये कसं लिहिता येईल? 180 मध्ये थीटा ऍड केला तर तो कुठल्या अँगल याच्यामध्ये जाईल? क्वाड्रंट मध्ये जाईल, थर्ड क्वाड्रंट मध्ये जाईल. म्हणून कॉट पाय प्लस थीटा इज इक्वल टू कॉट थीटा. थर्ड क्वाड्रंट मध्ये लिहिलं मी अँगल. मग देअरफॉर कॉट पाय बाय 6 इज इक्वल टू कॉट ऑफ. इथे फक्त थीटा इक्वल टू पाय बाय 6 ठेवायचे. पाय प्लस पाय बाय 6 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 6 पाय प्लस पाय 7 पाय बाय 6. देअरफॉर cos pi by 6 is equal to cos 7 pi by 6 is equal to root 3. Therefore किंवा here pi by 6 जो अँगल आहे हा लेस दॅन 2 पाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 and 7 pi by 6 is less than 2 pi greater than 0. pi by 6 म्हणजे 30 डिग्री आणि 7 pi by 6 म्हणजे 7 into 30 210. 210 is less than 360 and greater than equal to 0. Therefore, cos theta is equal to root 3 gives cos theta is equal cot theta is equal to cot pi by 6 into cot is equal to cot 7 pi by 6. म्हणजे cot theta is equal to कुठल्या व्हॅल्यू आहे तर cot pi by 6 is equal to cot 7 pi by 6. And therefore theta is equal to pi by 6 and theta is equal to 7 pi by 6 and hence the required principal solution are. तर ते आलं theta is equal to pi by 6 and theta is equal to 7 pi by 6. हे आलं required principal solution of trigonometric equation cot theta is equal to root 3. असंच फोर्थ नंबर असंच क्वेश्चन आहे. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. आतापर्यंत इक्वेशन पाहिले आपण ट्रिग्नोमेट्रिक राईट साइड पॉझिटिव्ह होती. आता पाहूया पुढचं एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल पहा. राईट साइडची व्हॅल्यू आहे निगेटिव्ह आहे. साइन थिटा इज इक्वल टू -1/2. हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. मग याचं सोल्युशन गिव्हन साइन थिटा इज इक्वल टू -1/2. आता साइन मध्ये असा कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1/2 आहे? साइन मध्ये कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1/2 आहे? तर साइन 30 डिग्री साइन पाय बाय 6. मग साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू काय असते? 1/2 असते. त्यानंतर वी नो दॅट म्हणायचं. वी नो दॅट साइन पाय बाय 6 इज इक्वल टू 1/2. आता हे साइन फंक्शन इज इक्वल टू -1/2 आहे.
मग साइन फंक्शन कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह, कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे साइन फंक्शन? फर्स्ट मध्ये पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये पॉझिटिव्ह, त्यानंतर थर्ड मध्ये निगेटिव्ह आहे आणि फोर्थ. मग थर्ड मध्ये कसं लिहिता येईल? तर साइन पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. सेकंड मध्ये निगेटिव्ह, थर्ड मध्ये निगेटिव्ह आहे म्हणून साइन, थर्ड मध्ये कसं 180 मध्ये जर आपण थिटा ऍड केला तर तो अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये जाणार? थर्ड क्वाड्रंट मध्ये. म्हणून साइन पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. अँड आता फोर्थ मध्ये कसं लिहिता येईल? तर फोर्थ मध्ये लिहिता येईल साइन 360 मधून थिटा सबस्ट्रॅक्ट केला तर तो फोर्थ मध्ये येणार, म्हणून साइन 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. मग पुट करायचं, थिटा इज इक्वल टू पाय बाय 6, मग साइन पाय प्लस पाय बाय 6 इज इक्वल टू मायनस साइन पाय बाय 6 इज इक्वल टू 1/2. आता हे कॅल्क्युलेशन जर घेतलं तर काय येणार आहे? पुढच्या ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं, अँड साइन 2 पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल टू मायनस साइन पाय बाय 6 आणि याची व्हॅल्यू असते -1/2. आता कॅल्क्युलेशन घ्यायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, पाय 6 इंटू पाय 6 पाय प्लस पाय 7 पाय, 7 पाय बाय 6 इज इक्वल टू, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, इज इक्वल टू 12 पाय मायनस पाय 11 पाय, 11 पाय बाय 6 आणि यांची व्हॅल्यू काय आहे? -1/2 आहे. मग हिअर 7 पाय बाय 6 जो आहे, 7 पाय बाय 6 म्हणजे हा रॅडियन मध्ये आहे, याचं डिग्री मध्ये तुम्हाला लगेच करता येईल. 30 इंटू 7 म्हणजे 210. 210 जो आहे 360 पेक्षा लहान आहे आणि ग्रेटर दॅन 0 आहे. अँड 11 पाय बाय 6, 30 इंटू 11 म्हणजे 330. हा जो आहे 360 पेक्षा लहान आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. Therefore sin theta is equal to -1/2 gives sin theta is equal to sin 7 pi by 6 is equal to sin 11 pi by 6. Therefore sin theta is equal to -1/2 gives असे कुठले अँगल्स आहेत थिटाचे की त्यांची व्हॅल्यू -1/2 आहे. मग sin theta is equal to sin 7 pi upon 6 is equal to sin 11 pi upon 6. Therefore theta is equal to 7 pi upon 6 and theta is equal to 11 pi upon 6, and hence the required principal solutions are theta is equal to 7 pi upon 6 and theta is equal to 11 pi upon 6. They have the principal solution. असं सेकंड एक्झाम्पल, tan theta is equal to -1. आता tan मध्ये असा कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1 आहे? आपल्याला माहिती आहे tan 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 आहे. मग सोल्युशन लिहिताना गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन लिहायचं, tan theta is equal to -1. We know that tan pi by 4 म्हणजे 45, tan 45 ची व्हॅल्यू 1. आता टॅन फंक्शन निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये, कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे? तर सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे, त्यानंतर फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं लिहिता येईल? तर पाय मधून अँगल सबस्ट्रॅक्ट केला थिटा तर तो येईल सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड मध्ये कसं लिहायचं? टॅन पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. हा झाला सेकंड क्वाड्रंटमध्ये. त्यानंतर आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं लिहिता येईल? 2 पाय मधून थिटा सबस्ट्रॅक्ट केला, टॅन 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. ही सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन फंक्शन निगेटिव्ह आहे, कसं लिहायचं? टॅन पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. फोर्थ मध्ये निगेटिव्ह आहे म्हणून फोर्थ मध्ये कसं लिहायचं? टॅन 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. आता थिटा इक्वल टू पाय बाय 4 ठेवायचं. Therefore tan pi by 4 pi minus pi by 4 is equal to minus tan pi by 4
अँड सेकंडमध्ये ठेवलं पाय बाय 4 थिटा इक्वल therefore tan 2 pi minus pi by 4 is equal to minus tan pi by 4. मग हे लेफ्ट साइड जे आहे यांचं कॅल्क्युलेशन घेतलं 4 पाय मायनस पाय 3 पाय बाय 4 येईल. मग therefore tan 3 पाय बाय 4 इज इक्वल टू हे 8 पाय मायनस पाय 7 पाय अपॉन 4. मग therefore tan 7 पाय अपॉन 4 इज इक्वल टू मायनस 1. tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 म्हणून मायनस 1. आता हिअर 3 पाय बाय 4 जो आहे लेस दॅन 2 पाय आहे ग्रेटर दॅन 0 आहे. 7 पाय बाय 4 इज लेस दॅन 2 पाय ग्रेटर दॅन 0. आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, हा थर्ड क्वाड्रंटमध्ये 7 पाय बाय 4 हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे आणि 3 पाय बाय 4 हा थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. Therefore tan theta is equal to minus 1 half gives tan theta is equal to tan 3 pi by 4 is equal to tan 7 pi by 4. मग असे कुठले अँगल आले? theta is equal to 3 pi by 4 and theta is equal to 7 pi by 4, and hence the required principal solution are theta is equal to 3 pi upon 4 and theta is equal to 7 pi upon 4. तर हे आलं रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. पुढचं एक्झाम्पल थर्ड. √3 इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 2. आता याचं आपल्याला काय करायचंय? प्रिन्सिपल सोल्युशन काय करायचंय? फाइंड करायचंय. मग गिव्ह ते +2 इज इक्वल टू 0 असं पाहिजे. √3 कोसेक थिटा +2 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन आहे. मग आन्सर लिहिता therefore कोसेक थिटा इज इक्वल टू, हा 2 जो आहे राईट साईडला घेतला तर मायनस होईल म्हणून -2 अपॉन √3 विच इज सेम ॲज कोसेकला जर आपण साइन मध्ये लिहायचं असेल तर 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू -2 अपॉन √3. मग याचा रेसिप्रोकल घेतला तर साइन थिटा इज इक्वल टू -√3 अपॉन 2. या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे सोल्युशन आणि कोसेक थिटा इज इक्वल टू -2 अपॉन √3 या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे सोल्युशन दोन्ही कसे असणार आहे? सेम असणार आहेत. आता साइन मध्ये असा कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू √3 अपॉन 2 आहे? मग साइन 1/2 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला की साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 आहे. मग साइन 60 ची व्हॅल्यू काय आहे? √3 अपॉन 2 आहे. पुढे वी नो दॅट साइन पाय बाय 6 साइन 60 इज इक्वल टू √3 अपॉन 2. आता साइन फंक्शन निगेटिव्ह. आता साइन फंक्शन निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये? तर थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह. आता साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू पाय बाय 3 ची व्हॅल्यू √3 अपॉन 2. आता थर्ड मध्ये कसं लिहिता येईल? तर पाय मध्ये थिटा ऍड केला की तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये जाईल? थर्ड क्वाड्रंटमध्ये. म्हणून साइन पाय प्लस थिटाची व्हॅल्यू थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असते म्हणून इज इक्वल टू मायनस साइन थिटा. आता फोर्थ मध्ये कसं लिहिता येईल? अँड साइन 2 पाय मायनस थिटा. 2 पाय मधून थिटा सबस्ट्रॅक्ट केला की ऑटोमॅटिकली तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल म्हणून साइन 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. आता पुट करायचं थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. मग therefore साइन पाय प्लस पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस साइन पाय बाय 3 अँड सेकंड मध्ये ठेवलं तर साइन 2 पाय मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस साइन पाय बाय 3. आता कॅल्क्युलेशन घेतलं पाय प्लस पाय बाय 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 3 पाय प्लस पाय दॅट इज 4 पाय बाय 3 आणि याचं 6 पाय मायनस पाय दॅट इज 5 पाय बाय 3. मग therefore साइन 4 पाय बाय 3 इज इक्वल टू साइन 5 पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस √3 अपॉन 2.
याची व्हॅल्यू काय आहे तर -√3/2. मग हे जे दोन अँगल आहे, हा हा जो अँगल आहे हा थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे 4π/3 आणि 5π/3 हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. मग हिअर 4π/3 is less than 2π and greater than 0, and 5π/3 is less than 2π and greater than 0. Therefore, sin theta is equal to √3/2 gives sin theta is equal to sin 4π/3 is equal to sin 5π/3. मग थिटा व्हॅल्यू कुठल्या आल्या? थिटा इज इक्वल टू 4π/3 and theta is equal to 5π/3, and hence the required principal solution are theta is equal to 4π/3 and theta is equal to 5π/3. हे काय आलं तर प्रिन्सिपल सोल्युशन आलं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. तर यावरती आपण काही एक्झाम्पल पाहिले बघा. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन कसं फाइंड करायचं. जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल, जर त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर त्यावरून प्रिन्सिपल सोल्युशन कसं फाइंड करायचं हे आपण पाहिलं. आता पुढचा जो सेकंड पॉईंट आहे, सोल्युशनचा जो सेकंड टाईप आहे जनरल सोल्युशन, तो तुम्हाला यावर्षी सिलेबसला नाही आहे. मग पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट जो सेकंड पॉईंट आहे तो सेकंड पॉईंट आपण पुढच्या तासाला पाहूया. आता थांबू. थँक्यू.